हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं दीपाज ब्लॉग या चॅनलवर. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. आम्ही चाललेलो आहोत अंथरूण धुण्यासाठी. तर मंथन, मी आणि मंथनचे पप्पा आम्ही तिघेजण जाणार आहे. श्रेया काय येणार नाही, तिचा क्लास आहे 9 वाजता. तर अंथरूण नदी आमच्या घरापासून जवळ आहे, त्यामुळे आम्ही नदीलाच धुणं धुवायला जाणार आहे. मोठं धुणं घरात व्यवस्थित धुता येत नाही, तर तिथलं सुद्धा तुम्हाला व्ह्यू दाखवते. तर इथे बघा, आमचं सकाळ सकाळी अंथरूण गोळा करणं चालू होतं. आम्ही टू व्हीलर घेऊन जाणार होतो आणि इथं असं अंथरुणाच्या घड्या घालून घेत होतो. त्याबरोबरच पडदे वगैरे घेतले, कोचवर अंथरायचं असतं ते सगळं घेतलं, पायपुसण्या घेतल्या आणि पोहोचलो नदीवर. तर इथे आम्ही धुणं भिजवून घेतलं पहिल्यांदा निरम्यात घालून, आणि मग दोघांनी पण धुवायला चालू केलं. मिस्टर मोठमोठी दुपटी धुवायला लागलेले, ब्लँकेट वगैरे, कारण ती ओली झाल्यानंतर भिजल्यानंतर अजिबात उचलत नाहीत, खूप जड होतात आणि मला ते जमतच नव्हतं. त्यामुळे ते मोठे मोठे सगळे धुत होते आणि मी बाकीचं जे लहान वगैरे आहे ते धुत होते. आणि या बाजूला बघा, इथं दत्ताचं मंदिर आहे आणि इकडे हे मिस्टर मला दुपटी धुवून देत होते आणि आम्ही गाडीवरती टाकून ते नितळायला ठेवत होतो. म्हणजे आम्हाला वरती टेरेसवर घरी आल्यानंतर जास्त ओझं होणार नाही, थोडंफार पाणी त्यातलं नितळून जाईल. आणि अशा पद्धतीने सकाळ सकाळी भरपूर गर्दी झाली होती. इथे बघा, मंदिर पाण्यामध्ये आहे, तर तिथे मुलं पोहत पोहत जातात आणि त्या मंदिरावरून उड्या वगैरे मारून पोहण्याचा आनंद घेत असतात. तर इकडे धरण आहे, जुनं धरण एक आहे, त्याला राजाराम बंधारा म्हणतात, आणि त्याच्याबरोबर नवीन धरणाचं पण बांधकाम चालू आहे. तर अंथरूण धुत धुत मंथनकडं पण लक्ष द्यायचं होतं. हे बघा, मंथनची मस्ती कशी चालू होती. मंथनने चटई धुतल्यानंतर ती आतमध्ये घेऊन गेला आणि त्याच्यावर तो झोपत होता. आणि त्याचं वजन जास्त नसल्यामुळे, बारीक असल्यामुळे तो चटई काही बुडत नव्हती आणि त्याला छान वाटत होतं खेळायला. मग मी म्हटलं त्याला की चटई दे, आम्ही ती धुवून म्हणजे नितळत वगैरे ठेवतो. आणि मग मी त्याला सांगत होते की म्हणतो, मी तुझा व्हिडिओ बनवते, तू पोहून दाखव. कारण आम्ही त्याला कधीच पोहताना बघितलं नव्हतं. तो त्याच्या म्हणजे चुलत भाऊ वगैरे आहेत त्यांच्याबरोबर रोज येतो, मी कधीच आले नव्हते. म्हणजे बरेच दिवस त्याला सांगत होते त्याला व्हिडिओ करून आण करून आण, पण काय मुलं मोबाईल बहुतेक घेऊन जात नव्हती. तर अशा पद्धतीने मंथन बघा आमचा किती आतमध्ये पोहत पोहत गेलेला आहे आणि बऱ्यापैकी तो पोहायला शिकलेला आहे. म्हणजे त्याची पाण्याची वगैरे भीती अशी, पहिला भीत होता खूप पाण्याला, आता त्याची भीती मोडली आहे. आणि मी ओरडत होते मंथनला की बाबा तू जास्त आतमध्ये जाऊ नकोस, कारण मला तर काय पोहता येत नाही, मिस्टरांना पण पोहता येत नाही, त्यामुळं आम्हालाच भीती वाटत होती पाण्याची. त्यामुळं मी त्याला ओरडत होते की म्हणजे कडेलाच पोह, आतमध्ये जास्त जाऊ नकोस. पण त्याला आता सवय झाली आहे, त्यामुळे तो छान प्रकारे पोहत होता. हे बघा, आतून पण पोहतोय असा पाण्याच्या आतून. तर अशा पद्धतीने मंथन छान ट्रेन झाला आहे. कारण पोहणं म्हणजे व्यायाम पण छान आहे तो पोहण्याचा. त्यामुळं मग मी रोज त्याला म्हणजे जाऊ देते की बाबा मुलांसोबत जाऊ दे. आणि ह्या बाजूला बघा, सगळी पोहायला येणारी मंडळी आहेत ना, ती इकडच्या बाजूला असतात. इथं लहान लहान मुलांना आता सुट्ट्या आहेत, त्यामुळे घेऊन येतात लोक. घरातली मुलीच तर छोट्या छोट्या असतात, त्यांना घेऊन येतात. म्हणजे इथं ना जास्त खोल नाही आहे, त्यामुळे तिथं सेफ जागा आहे, त्यामुळे तिथं पोहायला गर्दी भरपूर असते. आणि या बाजूला सगळी अंथरूण वगैरे धुण्यासाठी घाटावर असतात. तर अशा पद्धतीने तर मंथन आमचा छान एन्जॉय करत होता, त्याला मनसोक्त पोहायला मिळत होतं. आणि माझा मात्र जीव वर खाली होत होता. तो जास्त आतमध्ये गेला की मला इकडं म्हणजे नाही का टेन्शन यायचं. मी सारखी ओरडायला लागलेली, मंथन आतमध्ये जास्त जाऊ नकोस, कडेलाच पोहत जा वगैरे. पण आहे तो चांगला ट्रेन झालेला आहे. आणि आपल्या इथे एवढी मोठी पंचगंगा नदी असताना म्हटलं कशाला आपण टँकमध्ये वगैरे पाठवा. छान निसर्गाच्या वातावरणामध्ये छान मंथन आमचा ट्रेन झालेला आहे, मस्त पोहत आहे. तर त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, पटापट आवरलं आणि एक लग्न म्हणजे जवळचंच लग्न आहे ते, मिस्टरांच्या मामाच्या मुलग्याचं लग्न अचानकच ठरलं आणि रात्रीच आम्हाला फोन आला होता की लग्नाला या वगैरे. तर आवरून आम्ही मग लग्नाला आलो. तर इथे पहिला म्हणजे एकाच दिवशी सगळे कार्यक्रम होते. त्यांचा साखरपुडा होता, त्याच्यानंतर हळद वगैरे होती, त्याच्यानंतर ते घुगुळ वगैरे होतं, मग त्याच्यानंतर अक्षता होत्या. तर अशा पद्धतीने इथे नवरीला हळद लावण्याचे जी काही आपली प्रथा आहे तर ती चालू होती.
आणि इथे दाखवते तुम्हाला की कशा पद्धतीने गाणी वगैरे म्हणायला, म्हणजे खेडेगाव असल्यामुळं ना इथं मस्त अशा लेडीज म्हणजे गाणी वगैरे म्हणत होत्या आणि छान वाटत होतं. कारण एकाच दिवसामध्ये सगळं आवरून घ्यायचं म्हटलं तर म्हणजे नाही का, आपल्या लग्नाची तयारी जवळजवळ आपण 6-6 महिने आधी चालू असते आणि ह्यांनी फक्त 2 ते 3 दिवसामध्ये सगळी तयारी करून घेतली होती. तर इथे बघा असं म्हणजे नवरीच्या आईच्या डोक्यावर पाणी घातल्यानंतर ते पाणी त्या मुलगीच्या अंगावर पडायचं असं काहीतरी रीत आहे. तर ती चालू होतं आणि अशा पद्धतीने त्याच्यानंतर चाळणीमध्ये पाणी घेऊन ते मुलगीच्या अंगावर पडायचं वगैरे आणि त्याचबरोबर फोटोशूट वगैरे चालू होतं आणि छान सगळी एन्जॉय करत होत्या लेडीज. तर फोटो वगैरे छान छान काढून घेत होत्या आणि त्याच्यानंतर मग गुगळ नाचवण्याचा कार्यक्रम चालू झाला होता. मग बऱ्याच लोकांनी वगैरे घेतलं होता तो नाचवण्यासाठी. तर मी आणि माझ्या नंदूबाईंनी सुद्धा थोड्या वेळ म्हणजे ते घेतलं होतं नाचवण्यासाठी. कारण माझी तर म्हणजे बऱ्याच दिवसांची इच्छा होती की कधी तर आपण पण ट्राय करावं आणि या लग्नाच्या वेळेला मला ते म्हणजे ट्राय करायला मिळालं आणि नंदूबाई पण आमच्या तयार होत्या. त्यामुळं आम्ही दोघींनी ते छान नाचवायचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मग अक्षता वगैरे झाल्या. त्याच्यानंतर फोटोशूट झालं आणि मग आम्हाला घरी यायला 6 वाजले.